नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आवळ्याची लुंजी। तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत आणि छान मिठाच्या पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। तर मस्तपैकी याला उकळून घेऊया। तर पाणी उकळायला ठेवलेलं आहे। छानपैकी उकळी पाणी आल्यानंतरच आपल्याला हे आवळे घालायचे आहेत। आणि जेव्हा पण कुठलीही रेसिपी आवळ्याची बनवताना फक्त स्टीलच्याच भांड्याचा वापर करायचा आहे। ॲल्युमिनियमच्या भांड्याचा अजिबात वापर करायचा नाही किंवा तांब पितळी या सुद्धा भांड्याचा वापर करायचा नाही। तर बनवायला सुरुवात करूया। तर पाणी छान उकळे आलेलं आहे। यामध्ये आपण सर्व आवळे घालून घेणार आहोत। तर आवळे छान 10 मिनिटं आपण उकळून घेणार आहोत। तर इथं बघू शकता छानपैकी आपले आवळे उकळलेले आहेत आणि थंड करून घेणार आहोत। तर मस्तपैकी थंड करायला ठेवलेले आहेत। थंड करून घेणार आहोत। आणि आवळे थंड झाल्यानंतर याच्या पाकळ्या इझिली ओपन होतात। तर इथं बघू शकता आवळे थोडे थंड झालेले आहेत आणि याची एक एक पाकळी अशी उघडत आहे। तर अशाच पद्धतीने आपण सर्व पाकळ्या ओपन करून घेणार आहोत। आणि यामधले जे बी आहे ते आपण साइडला काढून घेणार आहोत। तर इथं बघू शकता इझिली आपल्या सर्व पाकळ्या ओपन झालेल्या आहेत आणि मी सर्व अशा पाकळ्या एक एक करून घेतलेल्या आहेत। तर लुंजी बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी स्टीलचा एक पॅन घेतलेला आहे आणि यामध्ये घातलेला आहे मी 2 चमचे तेल। 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत काही खडे मसाले, सुके मसाले। तर बघूयात, मेथीदाणे घेतलेली आहेत, सोप घेतलेली आहे, लोंजी घेतलेली आहे, चवीनुसार मीठ, साधं मीठ, काळं मीठ, जिरे, मोहरी आणि लाल तिखट अर्धा चमच, तसेच कलोंजी घेतलेली आहे। तर छान हे सर्व जिन्नस पातेल्यामध्ये घातलेले आहेत। तर छान आपले काही जिन्नस तडकून झालेले आहेत। तर या स्टेजवर आपल्याला यामध्ये घालायचा आहे हा पाकळ्या आवळ्याच्या आणि याला सुद्धा 1 ते 2 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि छान 1 ते 2 मिनिटं छान फिरून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचा आहे गूळ। तर मी अर्धा किलो हे आवळे घेतलेले आहेत। तर अर्धा किलोच गूळ मी खिसून घेतलेला आहे छान। तर 1 ते 2 मिनिटं छान झालेली आहे आणि आवळे सुद्धा छान फ्राय झालेले आहेत। तर यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। तर अर्धा केजी मी गूळ घेतलेला आहे आणि अर्धा किलो आवळे सुद्धा होते आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे। चवीला अप्रतिम लागते ही आंबट गोड तिखट अशी चटपटीत लुंजी लागते। तर छान मिक्स करून घेणार आहोत। तर छान आपण असा गूळ मेल्ट करून घेणार आहोत। तर इथं बघू शकता बनवायला अतिशय सोपी आहे ही रेसिपी आणि खायला अप्रतिम लागते। त्याचबरोबर याचे भरपूर सारे फायदे सुद्धा आहेत। तर इथं बघू शकता गूळ छान असा मेल्ट झालेला आहे। तर याला थोडंसं घट्टसर होईपर्यंत शिजून घेणार आहोत। मंद गॅसवर 5 मिनिटं छान असं शिजून घेणार आहोत। स्टेजवर यामध्ये आपण 1 चमच घालणार आहोत धने जिरे पावडर। अगदी 1 चमचच घालणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर मस्तपैकी घट्ट होत आहे। तर रेडी झालेली आहे आपली आंबट गोड तिखट चटपटीत अशा चवीची लुंजी। तर पूर्ण 10 मिनिटं लागलेली आहेत ही शिजवण्यासाठी। तर सर्व करून घेऊया। रेडी झालेली आहे आपली परफेक्ट अशी लुंजी। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। तर रेडी झालेली आहे आपली चटपटीत अशी लुंजी। तर इथं बघू शकता तुम्ही।